हॉट चॉकलेट. किती थंडी आहे आज. हो, पण ह्या ब्लँकेट मध्ये किती मस्त वाटतंय ना, एकदम कोझी कोझी. अगं चिंकी, थोडं ब्लँकेट इकडे कर, माझा पाय बाहेर जातोय. अरे तिकडे केलं तर माझे हात बाहेर जातील ना. हे सगळं काय चाललंय गट्टू चिंकी? आज तुम्ही ब्लँकेटच्या बाहेर येणार नाहीये का? पण तेवढ्यात डोर बेल वाजते आणि गट्टू चिंकीचे सगळे मित्र घरात येतात. अरे मित्रांनो, तुम्ही सगळे इथे? अरे गट्टू, आज सुट्टी आहे ना आणि आम्ही सगळे आपापल्या घरी बोर होत होतो म्हणून इकडे आलो. अरे हे तर खूपच चांगलं केलं मुलांनो. ह्या निमित्ताने का होईला पण मुलं ब्लँकेटच्या बाहेर येतील आणि थोडं खेळतील. मुलांनो, मी लगेच तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. ओके काकू. पण जसं आई किचन मधून स्नॅक्स घेऊन येते, ती चकित होऊन जाते. गट्टू चिंकीला ब्लँकेट मधून बाहेर काढण्याऐवजी आता त्यांचे सगळे मित्र त्या ब्लँकेट मध्ये जाऊन बसले होते आणि टीव्ही पाहत होते. वाव, बघा मित्रांनो, हे कार्टून किती मस्त आहे. गट्टूची आयडिया चांगली होती. आपण थंडीचं बाहेर जायला नको, असंच घरामध्ये ब्लँकेटच्या आतमध्ये बसून टीव्ही बघायला हवा. बाहेर केवढी थंडी आहे. अरे मुलांनो, तुम्ही हे काय करताय? हे एकदम चुकीचं आहे. चला ब्लँकेट मधून बाहेर या. आई, आज नको ना, प्लीज. आईच्या लक्षात आलं होतं की मुलांना आज मनावणं एवढं काही सोपं नाहीये. त्यामुळे ती काही विचार करते आणि तेवढ्यात तिला एक धमाकेदार आयडिया सुचते. हे चॉकलेट फाउंटन मशीन मी मागच्या आठवड्यात सेलमध्ये घेतलं. आज एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये गरमागरम हॉट चॉकलेट फाउंटन करायचं. हॉलमध्ये बसलेली सगळी मुलं ही गोष्ट ऐकतात आणि सगळे एकत्र म्हणतात, काय? हॉट चॉकलेट फाउंटन? अरे वा काकू, हॉट चॉकलेट फाउंटन. काय मॉन्टी, तू कधी आलास? हो, आणि तुला कोणी आत येऊ दिलं? चिंकी, सॉरी आई. मी तर ते शेजारूनच चाललो होतो आणि माझ्या कानावरती हॉट चॉकलेट फाउंटनचा आवाज आला, तर मी धावतच इकडे आलो. काय गट्टू चिंकी, हा मॉन्टी सुद्धा आपल्या सोबत राहणार आहे का? हो बंटी, आपण आई समोर त्याला जा असं म्हणू शकत नाही. पण मॉन्टी, चांगल्या मुलासारखं राहायचं, अजिबात खोड्या नाही. बरं बरं, सगळ्यांनी ऐका. मग आता सगळे तयार आहेत ना हॉट चॉकलेट फाउंटन एन्जॉय करण्यासाठी? हो हो काकू, पण तुम्ही ते कसं बनवणार? सोपं आहे. आधी आपण हॉट चॉकलेट बनवायचं आणि मग त्याला ह्या मशीन मध्ये टाकायचं. काय, इतकं सोपं आहे आई? हो मग काय होतं, आई खूप सारं चॉकलेट मेल्ट करून त्यात थोडंसं दूध ऍड करून त्याला हॉट चॉकलेट बनवते. हे बघा मुलांनो, हे तयार आहे. आता आपण हे मशीन मध्ये टाकायचं. वाव वाव वाव, हे तर एकदम टीव्हीतल्या सारखं आहे. नाही नाही गट्टू, आठवतंय ना, आपण एकदा मॉल मध्ये असाच फाउंटन बघितला होता, एकदम सेम. मी टेस्ट करून बघू? गट्टू चॉकलेट फाउंटन मध्ये बोट टाकण्याचा प्रयत्न करतो, पण आई त्याला थांबवते. नाही गट्टू, थांब, अजून तर मेन सरप्राईज बाकी आहे. ते काय काकू? आई एक बाउल काढते आणि सोबतच एक ट्रे ही आणते, ज्यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या खाण्याच्या गोष्टी होत्या, जसे मफिन्स, स्ट्रॉबेरी, बनाना, चिप्स वगैरे. ह्या बाउल मध्ये काही चिठ्ठ्या आहेत. तुम्ही आळीपाळीने चिठ्ठ्या काढा आणि ज्याच्या चिठ्ठीमध्ये जे लिहिलं असेल त्याला तेच ह्या चॉकलेट फाउंटन मध्ये बुडवून खावं लागेल. आणि हो, हे बघा, ह्या आहेत आजच्या स्पेशल ब्राउनीज. त्या सगळ्यांना शेवटी मिळतील. मग सांगा, कसा आहे हा खेळ? खूप मस्त आई. आधी मी करतो. बघाच, मला नक्कीच स्ट्रॉबेरी मिळतील. गट्टू लगेचच एक चिठ्ठी काढतो. काय, ह्यात तर फ्रेंच फ्राईज लिहिलंय आई. तर हे घे गट्टू, टूथपिकने फ्रेंच फ्राईज उचल आणि त्याला चॉकलेट मध्ये डिप करून खा. फ्रेंच फ्राईज विथ चॉकलेट. गट्टू फ्रेंच फ्राईजला चॉकलेट फाउंटन मध्ये डिप करतो आणि बाईट घेतो, पण सरप्राइझिंगली ते त्याला एवढंही वाईट लागत नाही. अरे वा, फ्रेंच फ्राईज विथ हॉट हॉट चॉकलेट.
हे इतकं वाईटही नाहीये मित्रांनो, खूप यमी आहे. घ्या, तुम्ही सुद्धा ट्राय करा. इयू, तुझी आवड किती वेगळी आहे. चल बाजूला हो, आता माझी पाळी आहे. चिंकी चिठ्ठी उघडते तर त्यामध्ये बनाना लिहिलं होतं. केळं? पण मला केळं अजिबात आवडत नाही. कदाचित ते चॉकलेट सोबत चांगलं लागेल. चिंकी ते खाऊन पाहते तर ते तिला ठीकच वाटतं. हे ठीक होतं, पण इतकं चांगलंही नाही. माहित नाही त्या मफिन्स आणि स्ट्रॉबेरी कोणाला मिळेल. मी बघते, कदाचित मला. पण गुड्डीच्या चिठ्ठीमध्ये तर पिकल निघतं. लोणच्या सोबत चॉकलेट? इयू, माझं नशीब तर तुमच्यापेक्षा वाईट आहे. असंच बंटीच्या चिठ्ठीमध्ये ग्रीन चिली आणि हरीच्या चिठ्ठीमध्येही बनाना निघतं. चला चला सरका बाजूला, आता माझी पाळी. जर आम्हा सगळ्यांना स्ट्रॉबेरीज आणि मफिन्स नाही आले तर तुलाही नाही येणार मॉन्टी. हो, बरोबर बोलला गट्टू. ते तर आत्ताच कळेल. मॉन्टी लगेचच एक चिठ्ठी काढतो आणि त्याला उघडून पाहतो. हे पहा, मी आज सगळ्यात लकी आहे. माझ्या चिठ्ठीत मफिन्स आले आहेत. अरे वा मॉन्टी बाळा, हे घे तुझा मफिन. पण असं कसं होऊ शकतं आई? आम्हा सगळ्यांनाच मफिन्स नाही आला, पण मग ह्यालाच का? अरे गट्टू बाळा, हा तर फक्त एक छोटासा खेळ होता आणि मॉन्टी जिंकला. आता ह्याच्यानंतर मी सगळ्यांना मफिन्स आणि स्ट्रॉबेरीज देईल. काळजी नका करू. पण अगोदर तर मलाच मिळालं ना. पाहिलं तुम्ही सगळ्यांनी. मॉन्टी सगळ्यांना चिडवून मफिन्सला हॉट चॉकलेट मध्ये डीप करतो आणि खायला लागतो. पण त्याच्या नाकावर चॉकलेट लागतं. हे बघून सगळी मुलं हसायला लागतात. वाईट केलं तर वाईटच होईल. बघ, आता तू एकदम जोकर दिसतोयस मॉन्टी. काय काय म्हणताय तुम्ही? तुझ्या नाकाला चॉकलेट लागलंय मॉन्टी. काय हरकत नाही. आता हे मला मफिन चॉकलेट खाण्यावर कॉन्सन्ट्रेट करू दे. मॉन्टीचं बोलणं ऐकून सगळेच जण हसू लागतात. हे घ्या मुलांनो, आजचे स्पेशल ब्राउनीज आणि सोबत स्ट्रॉबेरी सुद्धा. सगळी मुलं एक एक करून ब्राउनीज आणि मफिन्सला चॉकलेट मध्ये डीप करून एन्जॉय करतात. थोड्याच वेळात सगळ्यांच्या चेहऱ्यावरती चॉकलेट लागतं. आता तुम्ही सगळे जोकर दिसताय. हो, बरोबर बोललास. आजचा दिवस तर एकदम बेस्ट होता. हो, थँक्यू आई. हा हॉट चॉकलेट फाउंटन तर मस्त होता. मजाच आली. आणि त्या निमित्ताने का होईना तुम्ही ब्लँकेटच्या बाहेर आलात आणि मजा केली. बरोबर म्हणालात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.